तुमच्या हक्काची व्यक्ती तुमच्यापासून दूर गेलेली असेल, ज्याच्यावरती तुम्ही खूप प्रेम करताय तीच व्यक्ती तुम्हाला एकटं सोडत असेल, ज्याच्यावर तुम्ही खूप विश्वास ठेवताय तीच व्यक्ती सतत तुमचा विश्वासघात करत असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे. अशी एक वस्तू जी तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवली तर तुम्हाला त्रास देणारा तो प्रत्येक व्यक्ती तुमच्या समोर शरण येईल. तुमचा विश्वासघात करणारा प्रत्येक व्यक्ती तुमच्या पायाशी येईल. लांब गेलेला प्रत्येक व्यक्ती तुमच्या जवळ येण्यासाठी तळमळेल. तुमच्याशी न बोलणारा व्यक्ती जो आहे तोच व्यक्ती या उपायाने तुमच्या मागे पुढे फिरेल. बघा, आपल्या शेजारी, आपल्या नात्यात किंवा आपल्या जवळ असा एखादा व्यक्ती असतो जो दिसायला तुमच्यापेक्षा कमी सुंदर असतो, पैशांनी कमी असतो, शिक्षणाने कमी असतो, पण लोक त्याच्याकडे अट्रॅक्ट होतात, लोक त्याच्याकडे खेचली जातात, लोक सल्ले मागायला त्याच्याकडे येतात. आपण बऱ्याच वेळा विचार करतो, माझ्याकडे सगळं आहे, मी तर इतका चांगला आहे, पण लोक माझ्याशी का वाईट वागतात, लोक का मला विचारात घेत नाही, लोक का मला किंमत देत नाही, समाजात किंमत नाही, घरात किंमत नाही, प्रत्येक ठिकाणी माझा अपमान केला जातो. बघा, आता साईडच्या म्हणजे ज्या व्यक्तीला लोक किंमत देतात किंवा ज्या व्यक्तीला लोक विचारात घेतात, त्याचे सल्ले मागायला येतात, साहजिकच त्याच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर जी आहे, आकर्षण क्षमता आहे, ही कुठेतरी तुमच्यापेक्षा जास्त आहे. आणि तुमच्याकडे असणारी जी आकर्षण क्षमता आहे ही त्याच्यापेक्षा बरीच कमी आहे. हीच आकर्षण क्षमता वाढवण्यासाठी, समजा तुमचा आणि पतीचं पटत नसेल तर तुमचं व्यवस्थित पटण्यासाठी, सासू सुनेचं पटत नाही तुम्ही त्यासाठी करा, बहिणी बहिणींचं पटत नाही त्यासाठी करा, तुमच्या कलिगचं पटत नाही, तुमचं बॉसचं पटत नाही, तुमचा प्रियकर असेल त्याच्याशी पटत नाही, म्हणजे ज्या व्यक्तीबरोबर तुमचं जमत नाही आहे, पटत नाही आहे, त्या व्यक्तीने तुमच्याशी नीट वागावं असं तुम्हाला वाटत आहे, त्या व्यक्तीने तुम्हाला रिस्पेक्ट म्हणजे त्या व्यक्तीने तुम्हाला किंमत द्यावी, त्या व्यक्तीने समाजात तुम्हाला मान सन्मान द्यावा असं तुम्हाला वाटत आहे, त्या व्यक्तीने तुमच्यावर प्रेम करावं असं तुम्हाला वाटत आहे, त्यासाठी आत्ता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो आवर्जून करा. आठवड्यातील कुठल्याही दिवशी, जो दिवस तुम्हाला आवडतोय त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायासाठी तुम्हाला लागणार आहे लिंबू. सगळ्यांनाच माहिती आहे, उतारे करण्यासाठी, उपाय करण्यासाठी, नजर दूर करण्यासाठी, बाधा संपवण्यासाठी, वशी करण्यासाठी लिंबू हे सर्वात पॉवरफुल मानलं जातं. लिंबाने सगळ्या गोष्टींचा, वाईट शक्तींचा नाश होतो आणि सगळ्यात चांगल्या गोष्टी आपल्या आयुष्यात येतात. तुम्हाला एक लिंबू घ्यायचा आहे. हे लिंबू स्वच्छ पाण्याने तुम्हाला धुवायचं आहे. स्वच्छ पाणी घ्या, त्या पाण्याने ती लिंबू स्वच्छ धुवा. धुतल्यानंतर बघा, हा उपाय शक्यतो सकाळ किंवा रात्री अंधार असतो त्या अंधारात तुम्हाला करायचा आहे. आता हे लिंबू स्वच्छ पाण्याने धुतल्यानंतर त्या लिंबाला थोडं हिंग लावायचं आहे. हिंगाची डबी कुठल्याही दुकानात मिळते, आपल्या घरात फोडणीसाठी पण आपण घेतो तेच हिंग. हिंगामध्ये कणभर किंचित पाणी घाला, थोडंसं ओलं करा आणि त्या लिंबाला ते हिंग जे आहे ना ते व्यवस्थित लावून घ्या. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला हे लिंबू तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे. तुमच्या उजव्या हाताच्या मुठीत हे लिंबू तुम्हाला घ्यायचं आहे आणि मी तुम्हाला एक साधा सोपा पण पॉवरफुल मंत्र सांगते, तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र व्यवस्थित ऐका. सर्व स्नेह सिद्धी वश प्राप्ती. 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 हा मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे आणि लिंबू आपल्या समोर एखादं कापड किंवा एखादी प्लेट ठेवून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. यानंतर तुम्हाला शाबीत 2 लवंगा घ्यायच्या आहेत. किती? 2. ज्या 2 लवंगा तुम्ही घेतलेल्या आहेत त्या 2 लवंगा आपल्या उजव्या हातात पकडायच्या आहेत आणि आता या 2 लवंगांवरती तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत. मंत्र म्हणत असताना फक्त तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, ज्या व्यक्तीने तुम्हाला तुमच्याशी नीट वागावं वाटते, ज्या व्यक्तीने तुमच्याशी नीट बोलावं तुम्हाला वाटते, फक्त त्या व्यक्तीचं नाव घ्या. समजा हा उपाय मी करत आहे माझ्या नवऱ्यासाठी, त्याचं नाव आहे सागर, तर मी म्हणणार सागर वश वश वश. 3 वेळा वश वश वश. सागर वश वश वश. तुम्ही सासूसाठी करताय सुलभा वश वश वश. बहिणीसाठी करताय तृप्ती वश वश वश. भावासाठी करताय प्रशांत वश वश वश. म्हणजे त्या व्यक्तीचं नाव घ्यायचं, 3 वेळा वश म्हणायचं. असं तुम्हाला पुन्हा एकदा 16 वेळा म्हणायचं आहे.
16 वेळा तुम्हाला दोनही लवंगांवरती सांगितलेला मंत्र म्हणून तुम्हाला त्या दोनही लवंगा अभिमंत्रित करून त्या लिंबाला टोचायच्या आहे. उभ्या आडव्या कशा पण, एक या बाजूने एक त्या बाजूने, जसं तुम्हाला जमेल तसं. दोनही लवंग लिंबाला टोचून झाल्या की त्याच्यानंतर तुम्हाला ते जे लिंबू आहे ते त्या व्यक्तीच्या आणि तुमच्यामध्ये ठेवायचं आहे. आता ताई हे कसं शक्य आहे? समजा पतीसाठी करताय तर तुम्ही जिथे रात्री झोपताय, तुमच्या उशीजवळ, जिथे तुमची गोधडी म्हणजे ब्लँकेट्स तुम्ही अंगावर घेताय त्याच्यामध्ये, किंवा बेड तुमचा आहे बेडच्या खाली. आता जर बहिणीसाठी करताय तर बहीण लांब राहते, मग काय करू? बहिणीची कुठली पण वस्तू तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्यासोबत असेल, तिचे कपडे असतील, साडी असेल, काही, तर तुम्ही त्याच्यामध्ये ठेवू शकता. समजा तुम्ही एखाद्या तुमच्या मित्रासाठी करताय, तो नीट बघत नाही, मित्राची कुठलीही गोष्ट असेल तुमच्याकडे, रुमाल असेल, काहीही चालेल, ते मित्राच्या त्या म्हणजे मित्राची ती गोष्ट आणि तुम्ही, असं तुमच्यामध्ये तुम्हाला रात्री झोपताना फक्त ती लिंबू तिथे ठेवायचं आहे. रात्रभरामध्ये तंत्रमंत्र केलेलं हे लिंबू तुमच्यात असणारी निगेटिव्हिटी, नकारात्मकता, जे काही वाईट आहे ते सगळं शोषून घे. लवंग हे वशीकरणासाठी खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा त्या व्यक्तीच्या नावाने ते लवंग त्याला टोचाल तेव्हा तुमच्याकडे असणारी अट्रॅक्शन पॉवर वाढत जाईल. तुमच्या दोघांमध्ये प्रेम वाढायला लागेल. रात्रभर हे लिंबू तिथेच ठेवायचं. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या अगोदर उठायचं. उठल्यानंतर जिथे ठेवलेलं हे लिंबू आहे तिथून ते बाहेर काढायचं. सगळ्यांच्या आधी उठा. आता या लिंबाचे 2 भाग करा. कुणालाही न दाखवता, कुणी बघणार नाही याची काळजी घेता या लिंबाचे 2 भाग करायचे आणि घराच्या बाहेर जाऊन हे दोनही लिंबाचे भाग फेकून द्यायचे. बघा, उत्तर, पूर्व, पश्चिम, दक्षिण कुठल्याही दिशेला टाका. हे दोनही लिंबाचे भाग जे आहेत तुम्हाला न बघता फेकायचे. म्हणजे जेव्हा तुम्ही फेकायला जाल तेव्हा डोळे 1-2 मिनटं बंद करा, पटकन ते फेकून द्या आणि तसंच घरामध्ये या. जसं हे लिंबू कट करून तुम्ही सुद्धा न बघता हे लिंबू घराच्या बाहेर टाकाल, तशी तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात, तुमच्या जीवनात जी काही शत्रुबाधा आहे, जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही वाईट आहे ते सगळंच्या सगळं बाहेर फेकलं जाईल. तुम्हाला काही तासातच या उपायाचा अनुभव यायला सुरुवात होईल. ज्या व्यक्तीच्या नावाने तुम्ही हा उपाय केला ती व्यक्ती पूर्णतः तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. खूप साधा उपाय आहे, खूप सोपा उपाय आहे, पण खूप पॉवरफुल उपाय आहे. हा शास्त्रातील उपाय आहे. वशीकरणासाठी हा खास आहे. ताई, आम्ही 2-3 व्यक्तींसाठी एका वेळी करू तर नाही. एका वेळी एकाच व्यक्तीसाठी करा. 8 दिवसाने तुम्हाला वाटलं तर पुन्हा तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी हा उपाय करू शकता. नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.